चविष्ट पातळ रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। अतिशय रुचकर, हेल्दी, त्याचबरोबर पचायला हलका असणारा अतिशय पौराणिक असा तांदळापासून बनवलेला पदार्थ आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पूर्वीच्या काळी हमखास लोक आजारी व्यक्तीसाठी किंवा अशक्त व्यक्तीला पाहिलं जाताना हा पदार्थ बनवून नेत असत, परंतु अलीकडे हा पदार्थ लोप पावत चाललेला आहे। पूर्णपणे तांदळापासून हा बनवलेला तांदळाची अमृत फळे हा पदार्थ आज आपण पाहणार आहोत। नावाप्रमाणेच ही अमृत फळं आहेत, करायलाही एकदम सोपी अशी ही रेसिपी। चला तर मग पाहूया कशी बनवायची आहे। यासाठी आपल्याला इंद्रायणी तांदूळ घ्यायचे आहेत। ज्या तांदळाचा भात मऊ होतो किंवा नवीन तांदूळ असतील तर ते आपण वापरले तर अतिउत्तम। तर हे एक कमीत कमी 5 तास हे आपण तांदूळ भिजत घालायचे आहेत। 5 तासानंतर या तांदळातील पाणी काढून का चाळणीमध्ये हे थोडा वेळ नितळत ठेवायचे आहेत। यानंतर एखाद्या कॉटनच्या कापडावरती हे तांदूळ पसरायचे आहेत। या ठिकाणी महत्त्वाची टीप म्हणजे उन्हामध्ये हे सुकवायचे नाहीत, तर सावलीतच हे चांगले सुकवायचे आहेत। याच्यातील पाणी पूर्णपणे आटेपर्यंत हे चांगले सुकवून घ्यायचे आहेत। अगदी 1 ते 2 तासामध्ये हे बऱ्यापैकी सुकले जातात। तर सुकल्यानंतर हे तांदूळ आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। यानंतर गॅसवरती एक जाड बुडाची कढई ठेवायची आहे आणि यामध्ये मध्यम आचेवरती हे तांदूळ चांगले भाजून घ्यायचे आहेत। फक्त हे काळे पडता कामा नयेत किंवा करपले जाऊ नयेत, नाहीतर याचा कलर बदलला जातो, त्याचबरोबर चवही बदलली जाते। यामुळे मध्यम आचेवरतीच हे तांदूळ चांगले भाजून घ्यायचे आहेत। पाहू शकता या ठिकाणी थोडाफार कलर बदललेला आहे, याला डाग वगैरे पडलेले नाहीत, म्हणजे आपले तांदूळ आता छान भाजले गेलेले आहेत। आता हे पूर्णपणे थंड करायचे आहेत आणि छोट्या गिरणीतून किंवा मिक्सरवर याचा असा रवा पाडायचा आहे। एकदम बारीक पीठ पण पाडायचं नाही, तर रवा पाडायचा आहे। आता हा रवा आपण एका कपाने मोजून घ्यायचा आहे। सर्व प्रमाण मोजून घ्यायचं म्हणजे आपला पदार्थ आहे हा बिघडणार नाही। आता गॅसवरती एक कढई ठेवायची आहे। यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तूप टाकायचं आहे आणि या तुपामध्ये आपण जो हा रवा मोजून घेतलेला आहे कपाने, हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। आपण तांदूळही भाजले होते, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आता हा रवा भाजायला। अगदी मध्यम आचेवरतीच हा रवा छान असा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी पाहू शकता आपला रवा सुद्धा छान असा भाजला गेलेला आहे। आता हा रवा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। यानंतर पुन्हा गॅसवरती एक जाडबुडाची कढई ठेवायची आहे। आता ज्या कपाने आपण हा तांदळाचा रवा मोजून घेतला आहे, त्याच कपाने 1.25 कप आपण गूळ घ्यायचा आहे। हा गूळ खिसून किंवा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्याच कपाने मोजून या ठिकाणी नारळाचं दूध वापरायचं आहे। ओला नारळ खवून त्याचं आपण हे दूध काढून घेतलेलं आहे। या ठिकाणी हे 2 कप नारळाचं दूध, अर्धा कप पाणी या ठिकाणी वापरलेलं आहे। या ठिकाणी लक्षात घ्या, सर्व प्रमाण हे मोजून घ्या। 1 कप रव्यासाठी 1.25 पट गूळ घ्यायचा आहे आणि 2.5 पट या ठिकाणी नारळाचं दूध किंवा पाणी वापरायचं आहे। यामध्ये आता 2 टेबलस्पून तूप टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याला आता छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। आता याची चव आणखी वाढवण्यासाठी थोडेफार घटक आपण यामध्ये ॲड करणार आहोत। 1 टेबलस्पून या ठिकाणी जायफळ आणि वेलचीची पूड टाकायची आहे। या ठिकाणी तुम्ही बडीशेपची पूड सुद्धा 1 टेबलस्पून ॲड करू शकता। गॅस मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे उकळी आल्यानंतर। तर यानंतर 1 टेबलस्पून या ठिकाणी थोडेसे तुपामध्ये ही खसखस भाजून घेतलेली आहे। ही खसखस 1 टेबलस्पून वापरायची आहे। जर तुमच्याकडे खसखस अवेलेबल नसेल तर तुम्ही तीळ वापरले तरी चालेल। आता यामध्ये आपण जो रवा भाजून घेतलेला आहे हा यामध्ये मिक्स करायचा आहे आणि एकदम मंद आचेवरती हा आता चांगला शिजवून घ्यायचा आहे।
व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. या पाण्यामध्ये आपण हा रवा चांगला शिजू द्यायचा आहे. याच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. शिजल्यानंतर याच्या गुठळ्या होतच नाहीत. तर अशाप्रमाणे पाहू शकता. आता हे दाटसर आपलं मिश्रण आलेलं आहे. 1-2 मिनटं आपण याला झाकण लावून थोडीशी वाफ येऊ द्यायची आहे. 2 मिनटं झालेली आहेत. वाफ छान आलेली आहे. वास तर इतका खमंग सुटलेला आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर 1/2 पटच्या ऐवजी तुम्ही 1.5 पट गूळ वापरला तरी सुद्धा चालू शकतं, किंवा आणखी एक अर्धी वाटी साखर वरून घातली तरी चालेल. आता गॅस बंद करायचा आहे. अगदी छान असं हे आपलं मिश्रण उमललेलं आहे, पाहू शकता. आता एखाद्या ताटामध्ये किंवा ट्रेला आपण थोडंसं तूप लावायचं आहे आणि यामध्ये आता हे मिश्रण आपण ओतायचं आहे. छान असं हे चमच्याच्या साहाय्याने पसरून घ्यायचं आहे. आपल्या आवडीप्रमाणे वरून आपण कोणतेही ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत आणि याच्या आता छान अशा वड्या कट करायच्या आहेत. थंड झाल्यानंतर पाहू शकता एकदम छान अशा या मऊसूत अशा वड्या होतात. अगदी वयस्कर व्यक्ती, दात नसलेली व्यक्ती, अशक्त असेल तरी सुद्धा या वड्या आवडीने खाल्ल्या जातात. पचायलाही खूप हलक्या आणि अतिशय हेल्दी अशा या वड्या म्हणजेच अमृतफळं नक्की करून पहा. कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.